कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जादा निधी आणि विरोधातील सदस्यांना कमी निधी देण्यात येतोय. या संदर्भात आज आमदार सतेज पाटील, शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांची भेट घेतली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी ज्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकार ज्या निकषानुसार जिल्ह्यांना निधी देतं त्याप्रमाणे सदस्यांना वाटप होत नाही. पक्ष बघून निधी वाटप केला जातोय. त्यामुळे जे काही शासकीय नियम आणि कायदे असतील त्याप्रमाणे समसमान वाटप करण्यात यावं अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात अनेक दुर्गम तालुके आहेत, त्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय ठरेल. जिल्ह्यात काँग्रेसची सुद्धा अनेक पंचायत समितींमध्ये सत्ता आहे, मात्र आम्ही पक्षपातीपणा करत नाही. त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेत सुद्धा वाटप झालं पाहिजे. विद्यमान सदस्यांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्यात. जर निधी देता येत नाही तर आमच्या सदस्यांच्या भागातील शाळेत शिक्षक, आरोग्य केंद्रात औषधं, अंगणवाडी सेविका या सुविधा तरी कशाला देता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला सत्ताधारी सदस्यांच्या 40 मतदारसंघांचा विकास करायचा आहे का संपूर्ण जिल्ह्याचा, याचा विचार करून जिल्ह्याला न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जर सत्ताधारी राजकीय सूड उगवणार असतील आणि निधीचं योग्य पद्धतीनं वाटप होणार नसेल तर न्यायालयीन लढा लढू. त्याचबरोबर आमच्या ताब्यातील ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेचा कर न देण्याचा ठराव करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, अमर पाटील, धैर्यशील देसाई, संभाजी पाटणकर, रणधीर मोरे, राहुल देसाई यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.